म्हणजे याच्यामध्ये पॉइंट असतो. सो दॅट व्हॅल्यूज बिलॉंग्स टू टू डेटा टाईप. वी कॅन से दॅट फ्लोट अँड डबल. ओके. आणि आपण काय बघितलं, कॅरेक्टर. कॅरेक्टर म्हणजे फॉर एक्झाम्पल सिंगल ए आहे, सिंगल बी आहे, 0 आहे, 1 आहे, एनिथिंग. सो दॅट इज वॉट द कॅरेक्टर. आणि बुलियन, बुलियन मध्ये काय असतं, ट्रू आणि फॉल्स असतं. सो दिस इज वॉट द थेरोटिकल पार्ट्स वी हॅव कवर्ड यस्टरडे. आता पण बघू ऍक्च्युअली या व्हॅल्यू कशा असतात. सो व्हॉट वी नीड टू डू, आज प्रोग्राम बघू आपण याचा. तर आता आपल्याला काय करायचं आहे, व्हॅल्यूज बघायच्या. फॉर एक्झाम्पल आपण स्टार्ट करू बाईट पासून. सो बाईट इज अवर डेटा टाईप. ओके. बाईटचा फॉर एक्झाम्पल मी एक व्हेरिएबल घेतला लाईक ए इक्वल्स टू, त्याच्यामध्ये मी 10 स्टोअर करू शकतो. ओके. सो इट्स वर्केबल. आता कधी वर्केबल आहे, इफ वी आर नॉट गेटिंग एनी इश्यू, एनी एरर और एनी रेड लाईन. आपल्याला एखादी रेड लाईन नाही भेटली, सो दॅट इज व्हॉट वर्केबल वी कॅन से दॅट. जर आपल्याला एखादी रेड लाईन भेटली, सो इट मीन्स दॅट देर इज सम एरर अँड वी नीड टू रेक्टिफाय दॅट एरर. म्हणजे काहीतरी एरर आलेला आणि आपल्याला काय करायचं आहे, तो रेक्टिफाय किंवा सॉल्व्ह करायचा आहे. सो दिस इज द फर्स्ट डेटा टाईप वी हॅव. व्हॉट वी हॅव अदर्स, बाईट, शॉर्ट, इंटिजर आणि लॉंग. सो द सेकंड वन इज व्हॉट, शॉर्ट, SHORT. फॉर एक्झाम्पल या आपण बी घेतला आणि यामध्ये आपण समजा फॉर एक्झाम्पल 20 व्हॅल्यू दिली. ओके. देन व्हॉट वी हॅव द इंटिजर. आपल्याकडे इंटिजर पण आहे, याला आपण सी व्हॅल्यू दिली और सी नावाचं व्हेरिएबल दिलं. देन फॉर एक्झाम्पल इथे आपण 30 दिलं. देन आपल्याकडे एक आहे आणखी लॉंग. लॉंगला दिलं आपण डी अँड हिअर वी विल स्टोअर फॉर एक्झाम्पल 1000 स्टोअर केलं. त्याच्यामध्ये फरक का बरं आहे और वाय याच्यामध्ये चार चार गोष्टी का बरं दिल्या आहे. बिकॉज जर आता फॉर एक्झाम्पल मला एक सांगा, तुम्हाला चेंज ठेवायची असेल तर तुम्ही चेंज कुठे ठेवता? चेंज पॉकेटमध्ये. एक स्मॉल पॉकेट असतो आपल्याकडे पॅन्ट मध्ये, छोटासा एक सेक्शन असतो, त्यामध्ये ठेवतो. इव्हन जर आपल्याला घरी ठेवायचं असतं, घरी फ्रीजवर ठेवून असतात किंवा फ्रीजवर काही कव्हर वगैरे असेल त्याच्यामध्ये ठेवून देतो. सर चेंज आपण कुठे पण ठेवतो, त्याला काही प्रॉब्लेम नाही. बट समजा 50 रुपये 100 रुपये ठेवायचे, कुठे ठेवतो? वॉलेटमध्ये ठेवतो किंवा पॉकेटमध्ये ठेवतो. ओके. आणि समजा 1000 रुपये 500 रुपये ठेवायचे असेल तर ते कुठे एका सिक्युअर जागी ठेवतो. ओके. इव्हन समजा फॉर एक्झाम्पल तुम्हाला 1 लाख रुपये कुठून तरी ट्रान्सफर करायचे, कुठेतरी न्यायचे आहे, तर तुम्ही 1 लाख रुपये 2 लाख रुपये खिशात टाकून येणार का? नाही. ओके. इन द सेम वे, जसं आपण त्या गोष्टी काय करणार नाही, इन द सेम वे व्हेनेवर बी रिक्वायर्ड, जशी जशी आपल्याला गरज पडेल ना, तसं तसं आपण काय करू, डेटा टाईप यूज करू. फॉर एक्झाम्पल आपल्याला लहान व्हॅल्यू टाकायचे. लहान व्हॅल्यू म्हणजे काय, तर इथे आपल्याला डेटा टाईप किंवा रेंज दिली आहे. आपल्याला एवढ्या रेंजमध्ये आपली व्हॅल्यू टाकायची आहे किंवा व्हॅल्यू यूज करायची आहे, तर आपण काय करू, बाईटचा यूज करू. जर आपल्याला या रेंजमध्ये एखादी व्हॅल्यू यूज करायची आहे तर आपण शॉर्ट यूज करू. ओके. इफ यू नीड टू यूज द रेंज व्हॅल्यू फ्रॉम दिस रेंज, देन वी विल यूज द इंटिजर. अँड जर आपल्याला खूपच मोठी व्हॅल्यू यूज करायची आहे, सो ऍट दॅट टाइम वी विल मेक यूज ऑफ लॉंग. त्यावेळेस काय करू, आपण लॉंगचा यूज करू. सो इट डिपेंड्स अपॉन अवर रिक्वायरमेंट की आपण कोणत्या पर्टिक्युलर डेटा टाईपचा यूज करू. बट इट इज नॉट ॲट ऑल नेसेसरी की तुम्ही बाईटचा यूज करा किंवा तुम्ही शॉर्टचा यूज करा किंवा तुम्ही इंटचा यूज करा किंवा तुम्ही लॉंगचा यूज करा. इट डिपेंड्स अपॉन अस. बट नॉर्मली आपण कोणाचा यूज करतो, मोस्ट ऑफ द टाइम वी आर गोइंग टू यूज द इंट. आपण इंटिजरचा यूज करतो बिकॉज इट्स क्वाईट सफिशियंट. हे सफिशियंट आहे आणि आपलं सगळं काम इंटमध्ये मोस्ट ऑफ द टाइम होऊन जातं. जर नाही झालं देन वी कॅन मेक यूज ऑफ लॉंग. जर इंटिजर इज नॉट सफिशियंट इनफ देन वी कॅन मेक यूज ऑफ लॉंग. अदरवाइज मोस्ट ऑफ द टाइम वी विल मेक यूज ऑफ इंटिजर इटसेल्फ. कारण जर आपल्याला गरज नाही तर आपण लॉंगचा यूज करणार नाही, आपण मोस्ट ऑफ द टाइम इंटिजरचा यूज करू. त्याच्यामुळे इथे कोणाला कन्फ्युज व्हायचं काम नाही. बट फॉर द नॉलेज पॉइंट ऑफ व्ह्यू यू कॅन रिमेंबर की कोणते कोणते डेटा टाईप आहे जावामध्ये. फॉर एक्झाम्पल बाईट आहे, शॉर्ट आहे, इंटिजर आणि लॉंग आहे. हे चार तुम्ही रिमेंबर करू शकता. बट जास्तीत जास्त यूज कोणाचा करणार आपण, इंटिजरचा. ओके. सो लेट्स सी कोण आहे. सो आता इथे काय केलं आपण, सगळे डिफाईन केले. नाव लेट्स ट्राय टू प्रिंट इट. याला डिफाईन कसं करायचं आपल्याला कळलं आणि याला प्रिंट करायचं. फॉर एक्झाम्पल काय करू आपण, ए प्रिंट करू. देन वी विल
जस्ट कॉपी दिस लाईन, इथे बी, इथे सी आणि इथे डी. ओके, सो इफ वी ट्राय टू प्रिंट इट, जर आपण प्रिंट केलं तर आपल्याला इथे आउटपुट मिळतं की 10, 20, 30, 100, सॉरी 1000, व्हॉट एव्हर द व्हॅल्यूज वी स्टोअर्ड. ओके, बट आता काय करायचंय, मला कळलं पाहिजे दॅट व्हॉट इज ए. ओके, मला इथनं कळत नाही की ए इंटिजर आहे की कोणत्या टाईपचा आहे, आणि मला काहीतरी स्ट्रिंग लिहायचं किंवा मला काहीतरी इन्फॉर्मेशन लिहायची आहे बाय विच आय कम टू नो दॅट व्हॉट इज ए व्हॅल्यू, ए कोणत्या टाईपची व्हॅल्यू आहे. तर मी काय करणार, इथे डबल कोटेशन मध्ये लिहिणार बाईट व्हॅल्यू ऑफ ए फॉर एक्झाम्पल, आणि याला काय करणार मी, प्लस देणार. दिस इज व्हॉट कॉल्ड ॲज अ कॉन्कॅटिनेशन सिम्बॉल. याला कॉन्कॅटिनेशन सिम्बॉल का बरं म्हणतात, बिकॉज वी आर युझिंग दिस पर्टिक्युलर थिंग इन अ दिस पर्टिक्युलर प्रिंटिंग लाईन मध्ये यूज करते, म्हणून याला म्हणतात आपण कॉन्कॅटिनेशन सिम्बॉल. जर आपण वी कॅन से दॅट ए इक्वल्स टू आपण ए प्लस ए केलं, ओके, ए प्लस ए केलेलं, सो दिस इज व्हॉट कॉल्ड ॲज अ ऍडिशन सिम्बॉल. याला आपण काय म्हणतो, ऍडिशन सिम्बॉल म्हणतो. बट आपण ही गोष्ट समजा या पर्टिक्युलर गोष्ट इथे यूज केली तर त्याला काय म्हणतो आपण, कॉन्कॅटिनेशन सिम्बॉल म्हणतो. ओके, सो दिस इज व्हॉट कॉन्कॅटिनेशन सिम्बॉल. आणि आता मला काय करायचं आहे, कारण मला कळत नाही आहे 10 कोणत्या टाईपची व्हॅल्यू आहे, 20 कोणत्या टाईपची व्हॅल्यू आहे, तर त्याच्यामुळे मी काय केलं, मी इथे फक्त लिहिलं बाईट व्हॅल्यू ऑफ ए, म्हणजे कुठे लिहिलं पण डबल कोटेशन मध्ये, बिकॉज व्हॉट एव्हर वी विल राईट डाऊन इन अ डबल कोटेशन दॅट विल बी इग्नोर बाय द व्हॉट वी कॅन से दॅट कंपायलर याच्याकडे जास्त लक्ष नाही देणार आणि जे पण लिहिलं आहे ते प्रिंट करून देणार. ओके, त्यामुळे डबल कोटेशन मध्ये तुम्ही काही पण लिहिलं तरी चालतं. रिमेंबर दिस थिंग फॉर द, म्हणजे नेहमीसाठी रिमेंबर करा की व्हॉट एव्हर वी विल राईट डाऊन इन अ डबल कोटेशन मध्ये आपण काही पण लिहिलो तिथे काही फरक पडत नाही. फरक पुढे पडतो की डबल कोटेशनच्या बाहेर आपण काय लिहितो. इथे प्रॉपरली लिहिलं तरच ते एक्झिक्यूट होईल, नाहीतर मग एरर दाखवेल. ओके, सो व्हॉट आय एम रिटन हिअर, बाईट व्हॅल्यू ऑफ ए इज, और इथे काय लिहू शकतो मी, शॉर्ट व्हॅल्यू ऑफ बी, आणि इथे काय करणार, पुन्हा कॉन्कॅटिनेशन सिम्बॉल प्लस, नंतर इथे पुन्हा लिहायचं असेल तर आय विल कॉपी दिस थिंग, आणि इथे काय लिहिणार, इंट व्हॅल्यू ऑफ, इथे सी करणार. ओके, आणि इथे पण सेम, इथे लिहिणार लॉंग व्हॅल्यू ऑफ टी. ओके, सो आपण सिसोचा यूज किंवा प्रिंटिंग स्टेटमेंटचा यूज असा आपण करू शकतो. तर याच्यामध्ये आपण एक्झॅक्टली काय करतोय, वी आर कॉन्कॅट द टू थिंग्स, कोणती, एक स्ट्रिंग आणि एक व्हेरिएबल, यांचं कॉम्बिनेशन यूज करतोय. ओके, दिस इज व्हॉट कॉल्ड ॲज अ कॉन्कॅटिनेशन सिम्बॉल. ओके, वी कॅन राईट डाऊन हिअर कॉन्कॅटिनेशन सिम्बॉल. ओके, हे स्पेलिंग चुकलंय, स्पेलिंग चुकलं तर लक्ष नाही द्यायचं, आपण मराठी मीडियम वाले लोक आहे त्याच्यामुळे चुका होतात. ओके, सो प्लस इज अ कॉन्कॅटिनेशन सिम्बॉल. तर आपण काय करतो, इथे फक्त स्ट्रिंग आणि व्हेरिएबल यांचं कॉम्बिनेशन यूज करतोय. सो वी कॅन डू दिस थिंग, किंवा तुम्ही डायरेक्टली ए जरी प्रिंट केलं तरी चालेल, बट फ्युचरमध्ये काय करायचं, आपल्याला सेम पॅटर्न यूज करायचं, त्याच्यामुळे आपण इथे पण घेतला. हे कळलं, क्लिअर आहे सगळ्यांना, काय केलं आपण. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. इथे काय आपण घेतलं, न्यूमेरिक व्हॅल्यूज. आणि आता आपल्याला काय घ्यायचं आहे, व्हॉट वी नीड टू यूज द डेसिमल व्हॅल्यूज. ओके, फ्लोट आणि डबल घ्यायचं आहे. सो लेट्स ट्राय टू डू दॅट. फॉर एक्झाम्पल फ्लोट घेतलं मी, नंतर आता एफ चा नंबर आहे, सो इक्वल टू, आता याच्यामध्ये आपल्याला डेसिमल व्हॅल्यू पुट करावं लागेल लाईक दिस. ओके, बट इथे बघा फ्लोट लिहिल्यावर एरर दाखवते. ओके, फ्लोट लिहिल्यावर एरर दाखवते बिकॉज इट, हा डायरेक्टली ते घेत नाही, त्याच्यामुळे काय करावं लागतं, इथे फक्त एक एफ ऍड करावं लागतं. दॅट द ओनली थिंग.
इथे काय करावं लागतं, एफ ऍड करावं लागतं अँड देअर विल बी नो एरर. म्हणजे आपण डायरेक्टली फ्लोट व्हॅल्यू अशी यूज करू शकत नाही. व्हॉट वी नीड टू डू, वी नीड टू ऍड एफ ऍट द लास्ट. शेवटी एफ ऍड करावं लागतं, देन हे झालं फ्लोट. देन फॉर एक्झाम्पल मी डबल घेतो, सॉरी डबल, ओके डबल समजा फॉर एक्झाम्पल जी घेतला मी इक्वल्स टू, आता याच्यामध्ये पण डेसिमल व्हॅल्यू घ्यायची आहे. फॉर एक्झाम्पल 100.200 घेतलं. ओके, तर यामध्ये तुम्हाला एफ किंवा डी ऍड करायची गरज नाही. ओके, त्याच्यामुळे फक्त जेव्हा फ्लोट घेता तेव्हा तुम्ही एफ ऍड करू शकता आणि लॉंग मध्ये पण तुम्ही एल ऍड करू शकता, बट दॅट इज नॉट द कंपल्सरी वन. हे कंपल्सरी नाही आहे. ओके, इट्स अ ऑप्शनल. त्याच्यामुळे गरज नाही तर मग नाही करायचं. तुम्ही एल पण ऍड करू शकता, और वी कॅन से दॅट तुम्ही डायरेक्ट ही व्हॅल्यू पण घेऊ शकता. ओके, इट्स नॉट कंपल्सरी, बट फ्लोट मध्ये एफ ऍड करणं कंपल्सरी आहे. सो दॅट्स वेअर वी आर ऍडिंग एफ हियर. ओके, हे झालं फ्लोट आणि डबल. त्यानंतर आपल्याकडे काय कॅरेक्टर. सो वी विल यूज कॅर मध्ये जी एच घेतला फॉर एक्झाम्पल, आणि इथे काय घ्यायचं आपल्याला सिंगल कोटेशन मध्ये. फॉर एक्झाम्पल मी घेतलं 4 ही व्हॅल्यू घेतली. ओके, आणि आपलं राहिलं आता बुलियन. बुलियन मध्ये फक्त एच आय घ्यायचं फॉर एक्झाम्पल इक्वल टू, आणि याच्यामध्ये काय स्टोअर करू शकतो मी, आठवतं कोणाला? ट्रू और फॉल्स. फॉर एक्झाम्पल मी ट्रू स्टोअर केलं. ओके, दॅट्स डन. सो आय कॅन स्टोअर ऑल दोज थिंग लाईक दिस. आणि आता मला काय करायचंय, आता मला या सगळ्यांना प्रिंट करायचंय. सो व्हॉट आय विल डू, मला काय करायचं आहे, लॉंग इथे फ्लोट पासून स्टार्ट करायचं आहे. सो फ्लोट घेतलं, इथे फ्लोट कोणता व्हेरिएबल आहे, एफ आहे, म्हणून इथे एफ घेतलेला. देन डबल, इथे काय घेतला मग एफ जी घेतलेला. देन इथे कॅर घेतला, इथे एच घेतलेला, आणि इथे काय घेतला बुलियन, आणि इथे घेतला मी आय. दिस इज आय. इथे पण सेम चेंज करावं लागेल. इथे एफ करावं लागेल, इथे जी करावं लागेल, इथे एच करावं लागेल, आणि इथे आय करावं लागेल. सो लेट्स ट्राय टू सेव्ह इट अँड रन इट. बघू काय होतंय. काय भेटलं आपल्याला, या पहिल्या 4 व्हॅल्यू भेटल्या त्या आपण ऑलरेडी बघितलेल्या. देन व्हॉट वी गॉट द फ्लोट व्हॅल्यू भेटली आपल्याला, डबल व्हॅल्यू भेटली, कॅरेक्टर भेटलं, आणि बुलियन व्हॅल्यू पण भेटली. ओके, सो दिस आर द टाइप्स ऑफ व्हेरिएबल वी हॅव ऍज अ प्रिमेटिव्ह. हे सगळे झाले प्रिमेटिव्ह, आणि तुम्हाला याची व्हॅल्यू प्रिंट करायची असेल, सो यू कॅन फॉलो दिस प्रोसेस. तुम्ही ही प्रोसेस फॉलो करू शकता, और यू कॅन डायरेक्टली प्रिंट एफ जी एच आय और एबीसीडी. इट डिपेंड्स अपॉन यू की तुम्ही कोणता पॅटर्न फॉलो करता. यू कॅन यूज दिस थिंग, म्हणजे कॉन्कॅटिनेशन पण करू शकता, और यू कॅन डायरेक्टली प्रिंट द व्हॉट व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल. आता मला एक सांगा, ए काय आहे, व्हेरिएबल. आय काय आहे, इक्वल टू काय आहे, असाइनमेंट ऑपरेटर. ओके, हा काय करतो, व्हॅल्यू असाइन करतो. राईट साइडची व्हॅल्यू लेफ्ट साइडला असाइन करतो. येस, राईट साइडची व्हॅल्यू लेफ्ट साइडला असाइन करतो. ओके, व्हॉट इज पब्लिक, एक्सेस मॉडिफायर. ओके गुड. शिकाल, थोड्या दिवसांनी शिकाल. व्हॉट इज स्टॅटिक, विदाउट क्रिएटिंग ऑब्जेक्ट. येस, फॉर एक्झाम्पल फॉर नाव आपण असं रिमेंबर करू शकतो की स्टॅटिक इज अ कीवर्ड. त्याचा ऑब्जेक्ट करतो नाही करत ते आपण नंतर बघू, बिकॉज दॅट थिंग इज नॉट क्लिअर टू अस. आपण ते बघितलेलं नाही. व्हॉइड काय आहे, रिटर्न ओके, आणि मेन काय आहे, मेथड ओके. सर आता कळलं सगळ्यांना हे काय आहे, हा प्रोग्राम कळला. येस सर. इथे काही डाऊट, सर एक डाऊट आहे. सर आपण बुलियन मध्ये आता ट्रू आणि फॉल्स म्हणतो. जर बुलियन इक्वेशन मध्ये ट्रू आणि फॉल्सच्या व्हॅल्यू 0 आणि 1 असेल तर त्या तो घेईल का, की फक्त आपल्याला तिथे ट्रू और फॉल्सच द्यावा लागेल? ते आपण वेळ आल्यावर बघू, आताच नाही बघू.
प्रश्न नाही करू. ओके सर. आणखी काही डाऊट? सर येस. सर आपल्याकडे समजा डेटा समजा आहे, समजा E101, E102, त्यासाठी कुठं टाईप वापरता येईल? ओके, तो टाईप यायचा त्याला स्ट्रिंग वापरतो आपण, तो टाईप आपण कव्हर करू. ओके ओके. या आणखी ते कोणाला डाऊट? येस. कॉन्कॅटेनेशन सिम्बॉल काय यूज करायचं सर? ओके, कॉन्कॅटेनेशन सिम्बॉल म्हणजे काय करायचं आहे? आता मला काय करायचं आहे, मला व्हेरिएबलची व्हॅल्यू तर प्रिंट करायची आहे, बट स्टील मला त्या व्हेरिएबलच्या व्हॅल्यूच्या प्रिंट करण्यासोबत आय नीड टू प्रिंट सम मोर डिटेल्स. मला त्या व्हॅल्यूची डिटेल्स पण द्यायची आहे. ओके, समजा फॉर एक्झाम्पल इथे काय दिलंय मी, इथे एखादा सीच्या जागी काय घेतलं मी, एज घेतलं. ओके, आणि मी काय करतोय इथे एज प्रिंट करतोय. सॉरी, इथे नाही, इथे मी काय करतो, एज प्रिंट करतो. ओके, तर तुम्हाला फक्त एज प्रिंट केलं. फॉर एक्झाम्पल मी काय करणार, याला डिलीट करणार आणि एवढं प्रिंट केलं. तर व्हॉट वी आर गेटिंग हिअर, यू कॅन सी वी आर गेटिंग 30. आपल्याला काय भेटलं 30. पण तुम्हाला कळत आहे का 30 म्हणजे काय आहे? नाही. So what we need to do, we need to add some statement that age of person equals to नंतर कॉन्कॅटेनेशन सिम्बॉल अँड लाईक दिस. जर आपण असं केलं आणि याला रन केलं, नाव वी कम टू नो दॅट व्हॉट इज 30. 30 इज द एज ऑफ पर्सन. त्यामुळे काय करतो आपण, एक्स्ट्रा डिटेल द्यायची असेल, सो वी कॅन मेक यूज ऑफ दिस पर्टिक्युलर सिनारिओ और वी कॅन मेक यूज ऑफ कॉन्कॅटेनेशन सिम्बॉल टू कॉन्कॅट the string or this line with the variable. Clear आहे? येस सर. ओके. सर कॅरची व्हॅल्यू म्हणजे सिंगल कोटेशन मध्येच पुट करायची का? हा, कॅरची व्हॅल्यू सिंगल कोटेशन मध्येच पुट करायची. काही पण पुट करू शकता. फॉर एक्झाम्पल मी इथे प्लस पुट केलं अँड इफ आय ट्राय टू रन इट, काय दिसतंय इथे, प्लस दिसतंय. सो कॅर मध्ये काही पण पुट करू शकतो, बट सिंगल कॅरेक्टर आणि ते पण सिंगल कोट मध्येच. सो दॅट इज द कंपल्सरी. आता बाईट, शॉर्ट, इंटीजर, लॉंग हे काय कॉमन आहे, हे कम्प्लीट नंबर आहे. हे कोणाला पण केलं म्हणजे 10 आहे, 20 आहे, 11 आहे, 100 आहे, 200 आहे, 211 आहे, एनिथिंग द कम्प्लीट नंबर. फ्लोट म्हणजे काय, विच कंटेन द डेसिमल. कॅरेक्टर म्हणजे काय, विच कंटेन एनी सिंगल कॅरेक्टर. ओके, आणि बुलियन म्हणजे काय, दोनच व्हॅल्यू, ट्रू आणि फॉल्स. ओके, इथे आणखी कोणाला क्वेश्चन आहे? येस प्रीतम. सर ते कॉन्कॅटेनेशन सिम्बॉल द्यावंच लागतं का? नाहीतर आपण बाईट व्हॅल्यू ऑफ ए इक्वल टू 10 जरी लिहिलं तरी प्रिंट होऊन जाईल ना, तसं खाली जसं आहे? नाही नाही नाही, असं नाही होणार. कसं आहे, आता काय होईल, आता फॉर एक्झाम्पल इथे काय केलं तुम्ही, इथे कॉन्कॅटेनेशन सिम्बॉल यूज नाही केलं. सो तो ए पण काढला आणि ए इक्वल टू 10 व्हॅल्यू टाकून दिलं तरी तो आउटपुट दाखवेल तसंच. इक्वल टू 10 इथे करायचं. हा, 10. मग मला सांगा या व्हेरिएबलचा काय उपयोग? ओके, गेटिंग? अच्छा. सो ऍक्च्युली वी नीड टू मर्ज. आपल्याला काय करायचंय, मर्ज करायचंय. कोणाकोणाला, आपल्याला हे सेंटेन्स किंवा डबल कोटेशन मध्ये जे पण लिहून आहे आणि व्हेरिएबल या दोघांना कॉमन एका लाईन मध्ये लिहायचं किंवा सोबत लिहायचं, म्हणून आपण काय केलं, कॉन्कॅटेनेशन सिम्बॉल यूज केला. दॅट द ओनली. आणखी काही डाऊट? जर कॉन्कॅटेनेशनचं सिम्बॉल नाही दिला तर मग एरर येईल का प्रोग्राम मध्ये आपल्याला? हा, बघा आता याला रिमूव्ह करून बघा. रेड आला, सिंटॅक्स एरर आला. या आणखी क्वेश्चन? हॅलो सर, मला एक क्वेश्चन आहे. हा, फ्लोट आणि डबल दोन्ही पण डेसिमल व्हॅल्यू आहे. ओके. मग दोघांमध्ये डिफरन्स काय नक्की? डिफरन्स म्हणजे काय म्हणतो, साईजचा. म्हणजे काय, याच्यामध्ये डबल मध्ये आपण फ्लोट पेक्षा मोठी व्हॅल्यू टाकू शकतो आणि द साईज ऑफ दिस डबल इज व्हॉट वी कॅन से दॅट, जर तुम्ही थेरी वाचली असेल, सो इट टेक्स 8 बाईट. म्हणजे समजा आपल्याला डबल व्हॅल्यू किंवा डबल व्हेरिएबल स्टोअर करायचं असेल तर 8 बाईट लागतात मेमरीवर, बट आपल्याला फ्लोट स्टोअर करायचं तर किती लागतात, 4 बाईट. दॅट द डिफरन्स.
आणि डबल मध्ये मोठी व्हॅल्यू आपण स्टोअर करू शकतो ऍज कम्पेअर्ड टू फ्लोट. फ्लोट मध्ये थोडी लहान व्हॅल्यू लागेल आणि डबल मध्ये काय करतो मोठी व्हॅल्यू. दॅट द ओनली थिंग. ओके. क्लिअर? या. आणखी काही क्वेश्चन आहे? ओके, सो नो सर. लेट्स जम्प टू द नेक्स्ट थिंग. आता कोणाला क्वेश्चन असेल की हे बाईट म्हणजे काय असतं. ओके, सो हिअर दिस इज द एक्सप्लेनेशन व्हॉट वी हॅव. तर 1 बाईट म्हणजे काय होतं? 8 बिट. ओके, 1 बाईट म्हणजे 8 बिट. तर इथे काय दिलंय आपण? इट टेक्स 8 बाईट. 8 बाईट म्हणजे किती बिट झाले? 64. ओके, देन इथे काय म्हटलंय? 2 बाईट म्हणजे किती झाले? 16. So this is what the some configuration or some details about the memory. म्हणजे 1 बाईट म्हणजे काय होतं? 8 बिट होतं. ओके, 1 किलोबाईट म्हणजे काय होतं? 1024 बाईट होतं. देन 1 MB म्हणजे काय होतं? 1024 KB म्हणजे काय होत आहे? इथे बघा, 1 बाईट म्हणजे 8 बिट होत आहे. देन हा बाईट आता इथे आला. 1 KB म्हणजे झाले 1024 बाईट. नंतर हा KB इथे आला. सो नाव 1 MB म्हणजे काय झालं? 1024 KB. देन दिस MB कम्स हिअर. सो नाव 1 GB म्हणजे काय झालं? 1024 MB. ओके, देन याच्या पुढे येतं 1 TB. 1 TB म्हणजे 1024 GB. ओके, सो दिस इज ते नंतर आलं. सो दिस इज व्हॉट सम डिटेल्स अबाउट द मेमरी वी हॅव. कारण इथे काय यूज करतो आपण? बाईट. आणि कधी पण जे पण डेटा टाईपची मेमरी ती बाईट मध्ये असते, MB मध्ये नसते. कारण MB म्हणजे खूप मोठी गोष्ट झाली. सो दिस ऑल टर्म्स ऍज अ बाईट. ओके, नाव तुम्हाला आणखी चांगल्याने समजा करायचं किंवा कुठे रिव्हिजन करायची की कोणत्या कोणत्या डेटा टाईप आहे. सो यू कॅन सी दॅट डेटा टाईप कोणते आहे? एक तर प्रायमरी, प्रिमेटिव्ह, दुसरे युजर डिफाईन्ड. कोणते आहे? नॉन प्रिमेटिव्ह. प्रायमरी किंवा प्रिमेटिव्ह मध्ये कोणते आहे? न्यूमरिक. न्यूमरिक मध्ये कोणते आहे? इंटिजर. इंटिजर मध्ये कोणते आहे? हे 4. नंतर नॉन इंटिजर मध्ये कोणते आहे? 2. नंतर नॉन न्यूमरिक मध्ये कोणते आहे? कॅरेक्टर आणि बुलियन. आणि युजर डिफाईन्ड मध्ये कोणते ते आपण बघितलेले नाही अजून. ओके, सो दिस इज द बायफर्केशन ऑफ युअर डेटा टाईप. म्हणजे डेटा टाईप मध्ये कोणते आहे? प्रिमेटिव्ह, नॉन प्रिमेटिव्ह. प्रिमेटिव्ह मध्ये कोणते आहे? न्यूमरिक, नॉन न्यूमरिक. न्यूमरिक मध्ये कोणते आहे? इंटिजर, नॉन इंटिजर. और वी कॅन से दॅट इंटिजर आणि डेसिमल वाले. सो हिअर वी गॉट ऑल 4 आणि त्याची साईज. हिअर वी गॉट ऑल 2 आणि त्याची साईज. हिअर वी गॉट ऑल 2 दॅट इज कॅरेक्टर आणि बुलियन. सो दिस इज व्हॉट द ओनली अ डायग्राम. सेम गोष्टी सांगितल्या, फक्त डायग्रामिकली वेग मध्ये सांगितलंय. क्लिअर टू एव्हरीवन? येस सर. येस सर. ओके ओके, सर एक डाऊट होता फक्त. येस, त्या चार्ट वर या ना प्लीज. वरती थोडं. सर तिथे तुम्ही कॅरेक्टर दिलेला ना, तर कॅरेक्टरचा आता फॉर एक्झाम्पल तुम्ही 4 लिहिलेला तिथे. सो कॅरेक्टर हा न्यूमेरिक प्लस तो कॅरेक्टर पण असू शकतो ना, स्पेशल कॅरेक्टर किंवा अल्फाबेट्स वगैरे आपण म्हणू शकतो. येस, एनिथिंग. हा, मग ते इथे नाही यायला पाहिजे ना, म्हणजे असं मी फक्त एक बघितलं. म्हणजे वरती स्क्रोल कराल का? मी तुम्हाला सांगतो थोडस फक्त या चार्ट वर आलं पाहिजे. कोणत्या चार्ट वर आलं पाहिजे? वरचा पेज आता शिकवतो. फ्लो डायग्राम. हा, खाली कराल का सर त्याला? हा, हे बघा इथे नॉन न्यूमेरिक मध्ये इथे हा काय दाखवतात? कॅरेक्टर का दाखवतात इथे? कारण त्यामध्ये नंबर्स पण येऊ शकतात ना. नंबर्स पण येऊ शकतात, बट दॅट इज नॉट अ नंबर. कारण तो सिंगल कोट मध्ये आहे. तुम्ही ऍज अ नंबर त्याला ट्रीट करू शकत नाही. ओके सर, कळलं का? जेव्हा एखादी गोष्ट सिंगल कोट मध्ये किंवा डबल कोट मध्ये येते, तर ती नंबर राहत नाही किंवा ते स्पेशल कॅरेक्टर पण राहत नाही. ते काय बनतं? एक कॅरेक्टर बनतं. ओके सर. ओके, या. हॅलो सर. हा सर, तुम्ही आता सांगितलं 1 MB इज इक्वल टू 1024 KB. हा, हे मी पण वाचलं होतं, पण गुगल वरती टाकलं ना 1 MB इज हाऊ मच KB, तर ते 1000 दाखवते. का असा फरक आहे? नाही, ऍक्च्युली कसं आहे, दिस इज द परफेक्ट रिडिंग. हे झालं परफेक्ट. ओके, आता नॉर्मली कोणाला म्हणायच्या ह्याच्यामध्ये काय म्हणतात? 1 GB म्हणजे 1000 MB म्हणतात.
1 MB म्हणजे 1000 KB म्हणतात. बट परफेक्ट गोष्ट कोणती आहे? 1024. कारण कधी पण कसं होतं, आता मशीन लँग्वेज मध्ये कोणते कोणते हे असतात, मशीन लँग्वेजला काय कळतं किंवा कम्प्युटरला काय कळतं? बायनरी नंबर बायनरी नंबर कसा असतो? 0 1 फॉर एक्झाम्पल 0 1 0 लो. या एवढं त्याच्यात नका जाऊ. सो बायनरी मध्ये काय असतं? बायनरी म्हणजे कम्प्युटरची लँग्वेज असते. सो इथे बघा, फॉर एक्झाम्पल इथे 0 1 0 1 हे कॉम्बिनेशन यूज होतं. म्हणजे काय, बायनरीला काय कळतं? 0 आणि 1च कळतं. ओके, तर त्याच्यामुळे हे किती आहे? 1 आहे की 2 आहे? 1 नाही, तसं नाही. म्हणजे हे किती आहे? एक फर्स्ट आणि सेकंड म्हणजे दोनच गोष्टी कळतात. ओके, त्याच्यामुळे कम्प्युटरला कोणते फक्त दोनच वर्ड कळतात. ओके, तर जेव्हा पण मेमरी असते ना, मेमरी कधी पण 2 च्या फॉर्म मध्ये असते, म्हणजे 2 च्या मल्टिपल मध्ये असते. हिअर यू कॅन से दॅट कधी पण मेमरी, आता फॉर एक्झाम्पल इथे काय म्हटलंय, 1 बाईट इक्वल्स टू 8 बीट असतात. ओके, आणि कधी पण 8चं काय होतं? 16 होतं, 16चं 32 होतं, 32चं 64, 64चं 128, 128चं 256, 256चं 512, 512चं 1024. त्याच्यामुळे मेमरी आपली 1024 असते, कधीच 1000 मध्ये नसते. जर कुठे वाचलं असेल तर इट इज नॉट लाईक एव्हरीथिंग इज करेक्ट. कसं आहे, सगळीकडे करेक्ट राहील असा भागलाय. त्याच्यामुळे कधी पण मेमरी या टाईप मध्ये असते. जर क्लिअर आहे? येस सर. Okay. Let's see. Okay. Now, identifier. आता बघायचं आपल्याला, what is identifier? So, identifier means what? Identifier are the name given to variable, class, method and package. Identifier म्हणजे काय? आपण कोणत्या पण व्हेरिएबलला काही नाव दिलं, कोणत्या पण क्लासला काही नाव दिलं, मेथडला, पॅकेजला कोणतं पण नाव दिलं, these are called as a identifier. आता मला एक सांगा, या प्रोग्राम मध्ये आयडेंटिफायर कोणते कोणते आहे? हे बाईट, स्ट्रिंग, डेटा टाइप नाव दिलं. नाही, रॉंग. नो सर. ओके, आता बघूया द डेफिनेशन. काय म्हटलंय? आयडेंटिफायर आर द नेम गिव्हन टू द व्हेरिएबल. म्हणजे व्हेरिएबलला आपण एखादं नाव दिलं त्याला आयडेंटिफायर म्हणतो, क्लासला एखादं नाव दिलं त्याला आयडेंटिफायर म्हणतो, मेथडला आणि पॅकेजला. ओके, सो आपल्याला बघायचं आहे की या प्रोग्राम मध्ये, सो वी विल स्टार्ट फ्रॉम द फर्स्ट लाईन. दिस इज आयडेंटिफायर, दिस इज आयडेंटिफायर, देन दिस इज ऑल्सो अ आयडेंटिफायर, देन ABAD सगळे व्हेरिएबलची नावं ते झाले आपले आयडेंटिफायर. इव्हन नेम आणि पण काय आहे? आयडेंटिफायर आहे. ओके, सो पुन्हा काय बघू आपण? आयडेंटिफायर आर द नेम गिव्हन टू द व्हेरिएबल, क्लासेस, मेथड्स आणि पॅकेज. कोणत्या पण व्हेरिएबलला, क्लासला, मेथडला किंवा पॅकेजला एखादं नाव दिलं तर दॅट इज सेड टू बी अ आयडेंटिफायर. त्याला काय म्हणतो आपण? आयडेंटिफायर. नाव आयडेंटिफायर लिहायचे काही रूल्स असतात, दॅट वी नीड टू फॉलो. रूल्स कोणते असतात? द ओनली अलाउड कॅरेक्टर फॉर आयडेंटिफायर आर अल्फान्यूमेरिक. म्हणजे अल्फान्यूमेरिक कॅरेक्टर आपण लिहू शकतो. अल्फान्यूमेरिक म्हणजे लाईक दिस, ABC लिहू शकतो आपण, ABC_123 लिहू शकतो,
किंवा ABC $123 लिहू शकतो किंवा लाईक दिस. आणि फॉर एक्झाम्पल A to Z सगळं अलाउड आहे, स्मॉल कॅपिटल A to Z सगळं अलाउड आहे, 0 to 9 सगळं अलाउड आहे आणि डॉलर आणि अंडरस्कोरच अलाउड आहे. ओके, @ सिम्बॉल अलाउड नाही आयडेंटिफायर मध्ये आणि कोणता बाकी दुसरा सिम्बॉल स्पेशल कॅरेक्टर अलाउड नाही. कोणतं कॅरेक्टर अलाउड आहे? फक्त डॉलर सिम्बॉल आणि अंडरस्कोर. ओके, देन द सेकंड रूल इज व्हॉट? इट शुड नॉट स्टार्ट विथ द नंबर और डिजिट. म्हणजे तो नंबर किंवा डिजिट पार्टनर स्टार्ट होऊ शकत नाही. ओके, देन अलाउड कोणते आहे? ABC $123, ABC $123 अलाउड कोणते नाही आहे? @ अलाउड नाही आहे. कारण का बरं अलाउड नाही @? स्पेशल कॅरेक्टर. बिकॉज दॅट इज नॉट द अलाउड कॅरेक्टर. हे स्पेशल तर आहेच पण ते अलाउड नाही. अलाउड कोणते आहे? फक्त दोनच, डॉलर आणि अंडरस्कोर. देन हे अलाउड नाही. का बरं? नंबर पासून स्टार्ट झाला. ओके, देन आयडेंटिफायर आर केस सेन्सिटिव्ह. केस सेन्सिटिव्ह म्हणजे स्मॉल केस, कॅपिटल केस ते खूप इम्पॉर्टंट असतं. त्याच्यामुळे जसा आयडेंटिफायर यूज केला तसाच पुढे फॉरवर्ड काय मग त्याला रेफर करायचं. कधीच कॅपिटल यूज केला आणि स्मॉल यूज नाही करायचं. ओके, देन रिझर्व वर्ड कॅन नॉट बी यूज ॲज अ आयडेंटिफायर. रिझर्व वर्ड काय ते नंतर बघू, बट दिस कॅन नॉट बी यूज ॲज अ आयडेंटिफायर. देन व्हाईट स्पेसेस आर नॉट अलाउड. व्हाईट स्पेसेस म्हणजे ब्लँक स्पेस. ओके, आता हे झाले त्याचे रूल्स. आपण बघू आता हे रूल्स कसे वर्क करतात. फॉर एक्झाम्पल आपण प्रोग्राम बघू. सो एक नवीन क्लास बनवू आपण, आयडेंटिफायर. याला डिलीट करणार. नाव आता मला आयडेंटिफायर बघायचं आहे. सो फॉर एक्झाम्पल इंटिजर घेतलं मी. आता इंटिजर A = फॉर एक्झाम्पल मी 10 स्टोअर केलं. सो दॅट इज अलाउड. का बरं अलाउड आहे? बिकॉज देर इज नो एरर. इथे कोणताच एरर नाही आहे. बट इफ आय यूज 1, सो व्हॉट आय गॉट एरर. दिसतंय सगळ्यांना इथे? येस सर. येस सर. So what it mean? We cannot start the name of the variable, name of the class, name of the package or name of the method from 1 पासून स्टार्ट करू शकत नाही. ओके, आणखी बघू आपण. आता काय करता येतं आणखी. समजा फॉर एक्झाम्पल आपण A आणि डॉलर घेतलं तर अलाउड आहे कारण एरर नाही आहे म्हणजे अलाउड आहे. आता काय करू आपण, A आणि @ घेऊ. अलाउड आहे का? नाव व्हॉट वी विल डू, आपण काय करू, ए फॉर एक्झाम्पल एज घेतलं, एज हा व्हेरिएबल घेतला, दॅट इज अलाउड. आणि 1 2 3 अलाउड आहे याच्यामध्ये, तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे. बट 1 2 3 हे कधीच स्टार्टिंगला नाही घ्यायचे. इट इज नॉट अलाउड, दॅट द थिंग. देन याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल एज _1 किंवा अंडरस्कोर अलाउड आहे. ओके, बट हिअर इथे हे पण अलाउड आहे. आणि फॉर एक्झाम्पल आणखी काहीतरी घेतलं तर काय झालं, रॉंग झालं, ऑर नॉट अलाउड. आणखी कोणते आपले आहे, स्पेसेस. स्पेस राहिलं. सो फॉर एक्झाम्पल एज आहे आणि मी स्पेस घेतली, फॉर एक्झाम्पल आणखी एज 1 घेतलं, सो दॅट इज नॉट अलाउड, म्हणजे स्पेस अलाउड नाही. जर तुम्हाला असा काही व्हेरिएबल लिहायचा आहे, और कधी कधी काय गरज पडते, एज फॉर एक्झाम्पल एज ऑफ एम्प्लॉई असं तुम्हाला व्हेरिएबलचं नाव घ्यायचं आहे, पण हे काय देतं, एरर देतं. त्यावेळेस काय करायचं, अंडरस्कोर यूज करायचं. सो यू कॅन मेक यूज ऑफ दिस. ओके, त्याच्यामुळे अंडरस्कोर अलाउड आहे, स्पेस अलाउड नाही आहे. ओके, आणखी काय अलाउड नाही आहे, रिझर्व वर्ड म्हणू शकतो. आता रिझर्व वर्ड म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल मला इथे वर्ड यूज करायचं आहे. वर्ड काय आहे, रिटर्न टाइप, null value. void is a return type, or we can say that void is a reserve word. आता रिझर्व वर्ड का बरं, बिकॉज ते ब्राऊन मध्ये आहे. ठीक आहे, ते सगळे ब्राऊन मध्ये आहे.
म्हणून ते झाले रिझर्व वर्ड. त्यामुळे असे ब्राऊन मध्ये जे पण दिलेले आहे त्यांना यूज करायचं नाही. ओके, बिकॉज दिस आर द रिझर्व वर्ड. याला रिझर्व वर्ड का बरं म्हणतात? बिकॉज दे हॅव्हिंग देअर पर्टिक्युलर फंक्शनॅलिटी, त्याची काहीतरी फंक्शनॅलिटी आहे. ओके, तुम्ही void 1 यूज करू शकता. लाईक हिअर यू कॅन यूज void 1, बट अशा गोष्टी यूज करायच्या नाही, कारण दॅट इज नॉट रिकमेंडेड. या गोष्टी रिकमेंड नाही करत. त्याच्यामुळे कधी पण कोणत्या पण गोष्टीचं मिनिंगफुल नाव द्यायचं. आता समजा इथे इंटिजर आपल्याला एज द्यायचं आहे, तर एज ऑफ वी कॅन से दॅट स्टुडंट म्हणू शकतो आपण. और आणखी आपण काय करू शकतो, द बेस्ट वे टू डू दिस, काय करायचं, इंटिजर. आता मला एज ऑफ एम्प्लॉय लिहायचं आहे, तर मी काय करणार, एज ऑफ एम्प्लॉय असं लिहिणार, फॉर एक्झाम्पल 30. ओके, आता हे का, याला काय म्हणतात, नेमिंग कन्व्हेन्शन. याला म्हणतात नेमिंग कन्व्हेन्शन. कधी पण तुम्ही बघितलं असेल, जसं आता आपण सिसो लिहितो, हे कसं आहे, एस पासून स्टार्ट झालं, कॅपिटल एस पासून. का बरं? बिकॉज द नेम ऑफ द क्लास स्टार्ट फ्रॉम कॅपिटल एस, त्याच्यामुळे हे कॅपिटल पासून स्टार्ट झालं. देन द नेम ऑफ द मेथड स्टार्ट फ्रॉम लोअर केस. ओके, इन द सेम वे द नेम ऑफ द व्हेरिएबल स्टार्ट फ्रॉम द लोअर केस. आणि जेव्हा पण दुसरा वर्ड ऍड होणार त्याला कॅपिटल करा, जेव्हा पण आणखी तिसरा वर्ड ऍड होणार त्याला कॅपिटल करा. सो दिस इज द नेमिंग कन्व्हेन्शन वी यूज इन इंडस्ट्री. इंडस्ट्रीमध्ये हे नेमिंग कन्व्हेन्शन आपण यूज करतो. अँड तुम्ही पण याची सवय ठेवायची. जेव्हा पण आता इथे मी क्लास चुकीचा घेतला, सो आय विल मॉडिफाय दिस. ते कॅपिटल घ्यायला पाहिजे होतं, मी काय करेल, रिनेम करून टाकेल मी याला. सो कधी पण क्लासचं नाव कॅपिटल पासून स्टार्ट करायचं. आणि मेथडचं नाव काय, इथे बघा मेन मेथड पण स्मॉल पासून स्टार्ट झाले, त्याच्यामुळे मेथडचं नाव स्मॉल पासून, इव्हन व्हेरिएबलचं नाव पण स्मॉल पासून स्टार्ट करायचं. क्लिअर टू एव्हरीवन? येस सर. येस सर. हे कळलं सगळ्यांना? ओके, सो डू वी हॅव एनी? हा, येस. नाही, असं लिमिटेशन तर नाही आहे. बट द थिंग इज व्हॉट, समजा तुम्ही खूपच मोठं नाव लिहिलं, ओके, तर ते आयडेंटिफाय करायला किंवा ते यूज करायला पण कठीण जातं. अशी लिमिट तर कोणी स्पेसिफाय केलेली नाहीये. म्हणजे मी काय सांगू शकतो, फॉर एक्झाम्पल जसं आता मी काय केलं, याला कॉपी केलं, आणि काय केलं याला, ओके, किती मोठं नाव यूज केलं, कुठे एरर आला इथे, हॅलो. बट हे अंडरस्टँड करायला खूप कठीण जातं, त्याच्यामुळे अशा गोष्टी करायच्या नाही. या देर इज नो लिमिट, अशी काही लिमिट अशी स्पेसिफाय केलेली नाहीये. बट जेवढं आपल्याला सफिशियंट आहे तेवढंच नाव यूज करायचं, अँड देन वी आर गुड टू गो. क्लिअर? सर तुम्ही क्लास पहिलं लेटर हे नाही घेतले ना कॅपिटल मध्ये, मग एरर का नव्हता आला मगाशी? कसं आहे, तुम्ही पॅकेजचं पण नाव कॅपिटल नाही घेतलं तरी एरर येत नाही. तुम्ही क्लासचं पण नाव कॅपिटल नाही घेतलं तरी एरर येत नाही. इव्हन फॉर एक्झाम्पल तुम्ही इंटिजर एखादं व्हेरिएबलचं नाव कॅपिटल एज घेतलं तरी एरर येत नाही. ओके, बट व्हॉट आय सेड, दिस आर द स्टँडर्ड. हे स्टँडर्ड आहे, कंपनीमध्ये यूज करायचे, दॅट द ओनली थिंग. या, थँक्यू सर. ओके, नाव लेट्स सी. ओके, हे कळलं सगळ्यांना, आयडेंटिफाय झालं. नाव आता बघू कीवर्ड म्हणजे काय किंवा रिझर्व म्हणजे काय. सो these are the Java keywords. So keywords are the predefined reserved word used in a Java programming. म्हणजे काय, keywords are the predefined reserved word used in a Java programming that have special meaning to the compiler. म्हणजे त्याला काहीतरी स्पेशल मिनिंग असतो, त्याच्यामुळे आपण हे वर्ड यूज नाही करायचे. आपण या वर्डला स्किप करायचं, किंवा हे वर्ड ऍज अ नेम ऑफ द व्हेरिएबल, नेम ऑफ द मेथड, नेम ऑफ द क्लास यूज नाही करायचे. आपण आपले वर्ड यूज करायचे. कोणते आपले वर्ड? फॉर एक्झाम्पल नेम झालं, एज झालं, किंवा सॅलरी झाली, असे वर्ड यूज करायचे.
पण हे वर्ड सोडून द्यायचे, बिकॉज हे वर्ड काय जावानी त्याच्यासाठी काय म्हणतो अलोकेट केलेली आहे, त्याला म्हणतात म्हणून रिझर्वड आहे. कारण प्रत्येकाचा एक मिनिंग असतो. जसं आता आपल्याला कोणतं वर्ड माहित आहे, वर्ड माहित आहे आपल्याला, कारण वर्ड म्हणजे होतं रिटर्न टाईप. स्टॅटिक माहित आहे आपल्याला, इंट माहित आहे, म्हणून हे वर्ड यूज नाही करायचे, या वर्डला स्किप करायचं. तुम्ही याच्यामध्ये कॅपिटल आणि स्मॉलचं कॉम्बिनेशन यूज केलं, यू कॅन मेक यूज ऑफ दॅट, पण अशा गोष्टी करायच्या नाही, बिकॉज दॅट इज नॉट अ स्टँडर्ड प्रॅक्टिस और दॅट इज नॉट अ गुड प्रॅक्टिस. त्याच्यामुळे हे सगळे वर्ड काय करायचे, स्किप करायचे, हे वर्ड यूज करायचे नाही. आणि वन मोर थिंग, डोंट ट्राय टू मेमराइज ऑल दोज वर्ड. कोणी विचारत नाही की मला जावाचे कीवर्ड सांग, बिकॉज दॅट इज द व्हेरी व्हेरी सिली क्वेश्चन. कोणी असं विचारत नाही. आणि समजा तुम्ही कोणी तुम्हाला विचारलंच की जावाचे कीवर्ड कोणते आहे, तर जेव्हा पण आपण जसं जसं पुढे जाऊ तसं तसं तुम्हाला हे सगळे मोस्ट ऑफ द कीवर्ड तुमच्या पुढे येणार, आणि देन यू विल कम टू नो दॅट की कीवर्ड म्हणजे काय किंवा रिझर्व वर्ड. इवन जर आपण हा प्रोग्राम बघितला तर इथे काय दिसतं तुम्हाला, रिझर्व वर्ड कुठे आहे, पॅकेज आहे, पब्लिक क्लास म्हणजे 3 झाले, इथे 6 आणि 7 रिझर्व वर्ड एका सिंगल प्रोग्राम मध्ये येऊन गेले. त्याच्यामुळे याला पाठ करत बसायचं नाही. अगेन आय एम रिपीटिंग द सेम थिंग, कधीच कोणती गोष्ट पाठ करायची नाही. ट्राय टू अंडरस्टँड दॅट थिंग अँड एक्सप्लेन इन युअर ओन लँग्वेज. दॅट द थिंग वी नीड टू टेक केअर. क्लिअर? Yes, sir. हे दिस आर द की. आता हे फक्त इन्फॉर्मेशन साठी दिले, त्याच्यामुळे याच्याकडे जास्त टेन्शन नाही घ्यायचं. देन लेट्स सी द रिझर्व वर्ड्स. ओके, सो आता रिझर्व वर्ड मध्ये पण काय थोडं बायफर्गेशन आहे. कसं बायफर्गेशन? एनी प्रोग्रामिंग लँग्वेज रिझर्व सम वर्ड टू प्रिव्हेंट द फंक्शनॅलिटी डिफाईन्ड बाय द लँग्वेज. ते आपण बघितलेलं. These words are called as a reserve word. Okay, then reserve word मध्ये आणखी बायफर्गेशन येतं. कसं? There are some keywords and there are some literals. Okay. काय झालंय? हा, डाऊट आहे कोणाला? ओके, सो कीवर्ड काय झाले, त्यामध्ये 50 कीवर्ड असतात. आणि लिटरल म्हणजे काय असतं, त्याला एक व्हॅल्यू असते. लिटरल म्हणजे काय, ट्रू व्हॅल्यू आहे, फॉल्स आहे किंवा नल आहे. त्याच्यामुळे आपल्याकडे 50 कीवर्ड आहे आणि 3 लिटरल आहे. लिटरल म्हणजे काय, कीवर्ड डिफाईन द फंक्शनॅलिटी, लिटरल डिफाईन द व्हॅल्यू. लिटरलला काय असते, एक स्पेसिफाईड व्हॅल्यू असते, आणि कीवर्डला काय असते, फंक्शनॅलिटी म्हणजे वॉइड म्हणजे डज नॉट रिटर्न एनी टाईप. ओके, इन द सेम वे प्रत्येक कीवर्डला एक फंक्शनॅलिटी दिलेली आहे, आणि लिटरलला काय दिली आहे, एक व्हॅल्यू दिली आहे. म्हणजे ट्रू म्हणा किंवा फॉल्स म्हणा किंवा नल म्हणा. ओके, इज इट क्लिअर टू एव्हरीवन? इथे काय डाऊट? नो सर. नो सर. हो सर. नो सर. ओके, गुड. सो हिअर वी कव्हर ऑल दोज थिंग. तर उद्या बघू आपण व्हेरिएबल काय असतं टोटल पुन्हा आणखी, आणि व्हेरिएबलचे टाइप्स काय असतात. सो हे झाल्यानंतर मग पुन्हा आपण काय करू, या गोष्टीला रिव्हिजिट करू. व्हॉट आर द डिफॉल्ट व्हॅल्यूज ऑफ व्हेरिएबल. ओके, सो काय करायचं, आज जाऊन हे पुन्हा रीड करा. याच्यामध्ये फरक काय आहे, कोणामध्ये किती मेमरी लागते, फक्त हे लक्षात ठेवा. कोणी विचारत नाही, बट नॉलेज पर्पज साठी हे माहित असायला पाहिजे. ओके, पुन्हा पाठ नाही करायचं, आणि फक्त याच्याकडे थोडं ओव्हरव्ह्यू करा. अँड ट्राय टू प्रॅक्टिस द प्रोग्राम विच वी कव्हर टुडे. म्हणजे या सगळ्या व्हॅल्यू प्रिंट करून बघा आणि कॉन्कॅटिनेशन सिम्बॉलचा यूज करा. क्लिअर? येस सर. Yes, sir. येस सर. Yes, sir. Okay, so we will meet tomorrow again on the same time. Have a good day. Thank you, everyone. थँक्यू सर. Thank you, sir. थँक्यू सर.